अनघाबाई आज काय स्पेशल? पापलेट फ्राय, काल्या रशातला पापलेट, कोलंबी फ्राय जाम भारी दिसतंय. बघायचंय तुम्हाला? दाखवते. पण जर मी हे कसं बनवलं बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला. मच्छीचा वार असला का सकाळी लवकर उठायचं ना आरणाला फिश मार्केटला जायचा. तसंच नेहमीप्रमाणे मस्त उठलो ना आरणाला फिश मार्केटला गेलो का तर ताजा ताजा मावरा खावायला भेटल. मस्त गेलो ताईचे 1000 रुपयाची पापलेट घेतली. ते पण दोघी मिळून घेतली आज. मस्त 4 पापलेट दोघींना आली ना. मस्त कोलब्याव घेतल्या त्या पण खाडींच्या जाम भारी होत्या ताज्या एकदम. त्याच्यानंतर मस्त पापलेटला घेतला ना साफ माझा मी दर याला मार्केटमधून साफ करून नंतर मच्छी तुम्हाला खरं सांगते मला सगळी मच्छी साफ करता येते पण पापलेट ना कापता येत नव्हता. म्हटलं आज बरं माझी मी साफ करेल म्हणून मस्त हाणलं नाही असं जाम चिरा पार केलं का तर मसाला आतपर्यंत मुरला ना का खावायला जाम भारी लागतं. तुम्ही असा कापताव का मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि यो कापते कालवण्यासाठी. आता तुम्ही बोल आवरा पातळ मास तरी कवा खावायचा तर मी पातळ कापते म्हणून कालवणाचं पातळ पापलेट असलं ना का खावायला बरं वाटतं. त्याच्यानंतर हे तुम्ही फ्राय केलं ना तरी पण जाम भारी होतं. त्याच्यानंतर यो आहे जर तुम्हाला स्टफ करायचं असेल ना तुम्ही अशा पद्धतीने नक्की कापा कारण की खरं जर स्टफिंगसाठी यो पापलेट करेक्ट आहे. त्याच्यानंतर मस्त 3-4 टाईपमध्ये पापलेटा कापून घेतली. कोलब्याव साफ करून घेतलं. नंतर आता काय करायचं तर मस्त पहिलं पापलेटा फ्राय करायला घेतली. आता मी काय असं स्पेशल मसाला वापरेल तुम्हाला हाय ते खरं सांगते. मी आमचा मालवणी मसाला वापरतं किंवा आगरी मसाला पण कधी वापरतं. पण आता मालवणी मसाला वापरून मी आगरी जेवण बनवतं ना सेम टेस्ट लागतं काहीच फरक नसतं. फक्त एवढंच आहे की जेव्हा मी मालवणी जेवण बनवतो तो थोडं आंबट असतं आणि आगरी जेवण एवढं काय आंबट नसतं एवढाच फरक आहे. पण लोकांचा काय आमचा स्पेशल मसाला याचा स्पेशल अरे काय स्पेशल नसतं. तुम्ही कंचा मसाला टाका मच्छी चांगलीच लागतं. फक्त मच्छी ताजी असायला पाहिजे. तर असं मस्त सगळा मसाला एकत्र केला त्याच्यानं लसूण चेचून बिचून टाकला आणि मस्त पापलेटला मॅरिनेट करून 20 मिनिटं तरी ठेवा. तुम्ही जर 20 मिनिटं ठेवला ना खरा सांगते जाम भारी टेस्ट लागेल. कारण जेवढा रेस्ट देशाल ना तेवढा तो आतमध्ये मसाला मुरून जातं आणि फ्राय केल्यावर खावायला तेवढंच भारी लागतं. एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीचा. आणि तुम्हाला सांगते दर याला ना मी रव्यात करतो पण या टायमिंगला ना मस्त तांदळाच्या पिठाने मी मच्छी फ्राय केली आणि मसाल्यात पण जसं ना तांदळाचं पीठ टाकून ठेवला का तर मसाल्याच्या सोबत ना तो तांदळाचा पीठ पण राहील आणि मस्त खावायला भारी लागेल ना फ्राय केल्यावर पण दिसतं भारी. तेच मसाला मस्त कोलब्या टाकल्या आणि थोडासा मसाला लावून घेतला आणि मस्त बाकीचा ना कालवणासाठी ठेवला. आता ही घेतली कालवणाची कढई आणि त्याच्यात मस्त तेल लसूण टाकला न तडतड करतपर्यंत मस्त ठेवून दिला. 2 मिनिटात तेल गरम झाला आणि मस्त त्याच्यात पहिला मसाला टाकला. मसाला हळद सगळा मसाला टाकून घेतला. आता माझा काही स्पेशल मसाला नाही तुम्हाला हाय त्या खरं सांगते. मी कसला स्पेशल मसाला वापरत नाही जे घरातलं असतं ना तेच वापरतं. त्याच्या हळद मसाला धना पावडर जिरा पावडर सगळं टाकून घेतला आणि त्याच्यानंतर लगेच टोमॅटो टाका कारण की का माहिती आहे का नाही तर मसाला जळतं. पण मसाला जळायच्या आधीच आपण जर टोमॅटो टाकला ना तर मसाला काहीच जळत नाही. आणि मस्त ते मसाल्यात ना टोमॅटो जेव्हा पडतं ना तर टोमॅटोत पाणी असतं त्याच्यामुळे तो जळत नाही मसाला. आणि मस्त मिक्स करून घेतला तुम्ही बघू शकता. मस्त 5 ते 6 मिनटं मस्त टोमॅटो शिजून दिला. जास्त शिजवलं ना तरी भारी लागतं. पण जर रश्श्यातला टोमॅटो खावायला खरा तर जाम मस्त लागतं. लसूण ना टोमॅटो मला लय आवडतं. त्याच्यानंतर मस्त काला वाटण. आता तुम्ही जर काला वाटण कसलं तर मस्त सुका खोबऱ्यानं गॅसवर भाजून घेतलाय आणि फक्त लसूण टाकून मिक्सरला वाटून घेतलं. आता तुम्ही बघू शकता मी एकदम ना एकदम असा बारीकने वाटलाय असं थोडासा जाडच ठेवलाय आणि मस्त थोडंसं पाणी टाकून मस्त त्याला तेलाची तरी येतपर्यंत गाठल्यात राहिलो. आणि थोडा वेळ जर ठेवला ना तर मस्त तेलाची तरी अशी वरपर्यंत येतं. तुम्ही बघू शकता आली आता. हां तर याच्यानंतर मस्त मी अजून पाणी टाकलं. आता तुम्हाला जेवढा ग्रेव्ही पाहिजे ना तेवढ्यातून पाणी टाकू शकता. आणि बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का काही लोक कोकम वापरतात काही लोक चिंच वापरतात काही लोक आंबोशी. आता माझ्या माहेरी आहेत ना आंबोशी आणि चिंच वापरतात आणि माझ्या सासरी आहेत ना जास्त करून कोकम वापरतात कारण आम्ही मालवण आहे म्हणजे कोकणातलं त्याच्यामुळे कोकम जास्त वापरतात. पण मी ना आज ना चिंच वापरले कारण चिंचचा आंबटपणा पण जाम भारी असतं ना कारण आगळ टाकलेलं होतं तर म्हटलं नाही आज चिंच टाकते जरासा वेगळा काहीतरी. त्याच्यानंतर मस्त तरी आली आणि मस्त चिंच टाकली भरपूर चिंच टाकली कारण मला आंबट खावायला जाम भारी लागतं. आता तुम्ही ना मच्छीत मीठ जर आधीच मॅरिनेटसाठी टाकलं असेल ना तर अशात मीठ नका टाकू. त्याचा काय होतं माहिती मग आपण परत मीठ टाकलं तर मग खारट होतं कारण की बरीच लोक काय करतात मीठ टाकून पुन्हा धुवतात. पण आम्ही तसं नाही करत मॅरिनेटला जे ठेवतो ना तसं डायरेक्ट कालवून सोडून देतं. त्याच्यानं मस्त मच्छी सोडली तुम्ही बघू शकता. आणि खरं सांगते जर तुम्ही या पद्धतीने चिकन पण केलं ना शपथ जाम भारी लागतं. जाम म्हणजे जामच भारी. एकदा नक्की ट्राय करा की मी तुमच्यासाठी एकदा रेसिपी नक्की घेऊन येते.
त्याच्यानंतर मस्त 5 ते 10 मिनटं शिजवला आणि वरती कोथिंबीर टाकून बाजूला ठेवून दिलं. आता इथं घेतलं आहे मस्त मॅरिनेट केलेलं पापलेट फ्राय करायला. मस्त पापलेट बघा जाम भारी वाटतं. लय मोठं मोठं पापलेट होतं. आमच्याकडे कसं माहिती आहे का, एकटे असू दे दोघं असू दे मच्छी तेवढीच येतं बाबा. मस्त तांदळाचं पीठ लावल्यामुळे ना असं मस्त क्रिस्पीनेस आलेला. तर रव्याची नेहमीच खात असतं, पण आज तांदळाच्या पिठाचं बरं ट्राय करूया. पण खरंच नाही तर जाम भारी झालेलं. आणि अजून एक गोष्ट सांगू का, तुम्ही जर मच्छी फ्राय करताना ना कढीपत्ता खूप टाका आणि फ्राय केलेल्या मच्छीतला कढीपत्ता असाच का जाम भारी लागतं. खरंच होतं ही महत्त्वाची टिप्स आहे माझ्यासाठी, म्हणजे माझ्याकडून तुम्हाला जाम भारी लागतं. तेच तव्यात मस्त मच्छी काढून घेतली, कांदा टाकला, कढीपत्ता टाकला, लसूण टाकला आणि मस्त 2 ते 5 मिनटं शिजवला. आता मी माझ्या याच्यानं काय करते, त्या कोलब्या मॅरिनेट केलं ना त्याच याच्यात सोडून दिला. तुम्ही बघा कसला भारी लागतात. एकदा करून तर बघा अशा पद्धतीचा मसाला मॅरिनेट करून तेलान कोण पण सोडून फ्राय करतं. एकदा या पद्धतीने पण फ्राय करून बघा. खावायला तर टेस्टी लागतं ना, पण त्याच्या सालावरती जी खावायला मजा येतं ना, हा. कोणला बिना सोललेल्या कोलब्या खावायला आवडतात मला कमेंट्स करून नक्की सांगा. कारण की बिना सोललेल्या कोलब्याच्या खावाची मजा आहे ना, ते सोललेल्या कोलब्या नाही आहेत. आणि मस्त मॅरिनेट केलेल्या कोलब्या मस्त ते कांद्यावर टाकल्या आणि घरी जसं बनवायचं जेवण तसंच पुन्हा एकदा हाताने मस्त अशा पसरवल्या आणि 2 ते 3 मिनटानंतर पुन्हा मी पलटी केल्या. आता तुम्ही बघू शकता. पण ना याच्यातनं लसूण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता, कारण जाम भारी लागतं याच्यातला लसूण खावायला. कढीपत्ता लसूण जाम टाकला मी आणि मस्त फ्राय करून तुम्ही बघू शकता. असं वाटतं कधी जेवतंय. जामच भारी झालेल्या खरं सांगते. कोलब्या जाम भारी झालेल्या, पापलेट पण भारी होत्या, पण सगळ्यात भारी तर कोलब्या होत्या. जसं लास्ट टाइम माझ्या माकलांच्या व्हिडिओना प्रेम केलं होतं ना, तसाच हे पण व्हिडिओला देत जा प्रेम. त्याच्यानंतर मस्त वरून कोथिंबीर टाकली आणि गॅस बंद करून पुन्हा 2 ते 5 मिनटं तसंच ठेवून दिला. कारण ते मस्त क्रिस्पी झालं ना, का खावायला अजून भारी लागतं. तर बघूया आजची मेन डिश कशी झाली आहे माझी. सगळं एकत्र केल्यावर कसा दिसतंय. आणि हो, व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले ना तर मला बनवायला पण तेवढी मजा येईल. आणि तुम्हाला जर माझे डेली ब्लॉग बघायचे असतील किंवा प्रॉपर ब्लॉग बघायचे असतील ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण लवकरच 10,000 झाले ना की मी ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे. किती काय झालं तरी मी 10,000 झाले ना सबस्क्रायबर तर मी नक्की ब्लॉगिंग स्टार्ट करेन. कोलब्या जाम भारी दिसतात ना. कोणच्या तोंडाला पाणी सुटला खरं सांगा. अजून एक महत्त्वाची टिप देऊ का तुम्हाला. कोलब्या जेव्हा पण करशाल ना तेव्हा जास्त वेळ शिजवायचा नाही. कारण की ना जास्त शिजवलं का त्या रबरासारखे होतं. कारण कोलबीला ना जास्त शिजायला वेळ लागत नाही. अगदी 4 ते 5 मिनटाच्या आत तर कोलब्या शिजून जातात. तुम्ही बघू शकता. 3 ते 5 मिनटात आरामात कोलब्या शिजतात. जास्त पण वेळ ना कोलब्यानं शिजवायचा नाही तर खरं ते रबरासारखे होतं. चला आपल्या कोलब्या रेडी आहेत. आपण मस्त प्लेटिंग करूया. आणि प्लेटिंग झाल्यावर तुम्हाला दाखवते कशी झाली आहे प्लेटिंग. असं वाटतंय वा कसल्या भारी दिसतात. मस्त एकदा पलटी केल्या, मस्त क्रिस्पी दिसतात. चला आता मी प्लेटिंग लावली ती दाखवते तुम्हाला कशी झाली आहे प्लेटिंग माझी. आणि या कधीतरी आमच्याकडे विरारला मच्छी खायला. जाम भारी भेटतं मच्छी. तर ही आहे आजची डिश. तर कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. पापलेट फ्राय, पापलेटची गाबोली, कोलंबी फ्राय, काल्या रशांचा पापलेट, भात न सलाड. आज मस्त ताव मारणार आहे मच्छीवर. चला व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लवकर लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.